सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदोबस्त व सुरक्षेचं कर्तव्य आपले महाराष्ट्र पोलीस दल करत असून त्यासाठी मोठ्या संख्येनं आत्मामालिक ध्यानपीठ कोकमठाण येथे पोलीस कर्मचारी व अधिकारी यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत दर्जेदार सुविधा आत्मामालिकमध्ये पोलीस दलासाठी करण्यात आली असून या अनुषंगानं सर्व पोलीस अधिकारी यांनी आत्मामालिक शैक्षणिक संकुलास सदिच्छा भेट दिली आहे। ॲडिशनल एसपी वैभव कलमुर्मे साहेब आणि शिर्डीचे DYSP श्री सोमने साहेब, पोलीस हेड कॉन्स्टेबल राऊत गोविंद सर, नितीन भालेराव सर, जाधव सर यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींचं दर्शन घेतलं असून विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब आणि सर्व ट्रस्ट मंडळाचे नियोजनाबद्दल विशेष आभार मानले आहे। यावेळी संस्थेचे सरचिटणीस माननीय हनुमंतरावजी भोंगळे साहेब देखील उपस्थित होते। लोकसभा 2024 बंदोबस्ताच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध भागातील पोलीस अधिकारी व पोलीस कॉन्स्टेबल यांची आत्मामालिक शैक्षणिक संकुलातील इंग्लिश मीडियम व वसतिगृह विभागामध्ये निवास व्यवस्था करण्यात आली। त्यामध्ये सदर अधिकारी यांना अंघोळीसाठी गरम पाणी तसेच पिण्याचे शुद्ध पाणी आणि सकाळच्या व्यायामासाठी प्रशस्त मैदान उपलब्ध करून देण्यात आले। इतर महत्त्वपूर्ण सुविधा देखील पुरवण्यात आल्या। अतिशय सुंदर या सुविधा असल्यानं माननीय ॲडिशनल SP श्रीमान वैभव कलमुर्मे साहेब आणि शिर्डीचे DYSP श्री सोमने साहेब यांनी आत्मामालिकच्या प्रशासनाचे आभार मानले आहेत। या वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, चेतन गिरमे सर, प्रवीण पठारे सर, पाटील हेमाकांत सर, नाकाडे सर यांनी विशेष मेहनत घेतली आहे। या सर्वांचं विशेष कौतुक देखील करण्यात आलंय। यावेळी सर्व पोलीस अधिकारी यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींचं दर्शन घेतलंय, आशीर्वाद घेतलाय आणि या ठिकाणचं सुरू असलेलं कार्याचं त्यांनी कौतुक केलंय, माहिती जाणून घेतली आहे। संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व पोलीस अधिकारी यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।